नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामध्ये जवळपास या ठिकाणी 32,438 या ठिकाणी टोटल वॅकन्सीज सुटलेल्या आहेत। या ठिकाणी आपण संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। तर चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, यामध्ये बघा गव्हर्नमेंट ऑफ रेल्वे कडून या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या या ठिकाणी 32,438 या जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये बघा इम्पॉर्टंट डेट्स बघूया आपण। टाइम या ठिकाणी बघा 28/12/2024 ला या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट निघलेली आहे, पब्लिश केलेली आहे 22/1/2025 मध्ये। या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन ऑनलाईन भरण्यासाठी आज 23/1/2025 रोजी या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत भरायला। या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ती 22/2/2025 आहे। यामध्ये तुम्ही 24/2/2025 पर्यंत तुम्ही तुमची फीस जी आहे लास्ट सबमिशन करू शकतात। या ठिकाणी नेक्स्ट बघा डिटेल्स ऑफ वॅकन्सीज दिलेले आहेत। व्हेरियस पोस्ट इन लेवल ऑफ 7th पे, ठीक आहे, 7वं पे याला लागू आहे। इनिशियल पे तुम्हाला मिनिमम 18,000 रुपये पेमेंट भेटणार आहे। मेडिकल स्टँडर्ड आहेत ॲज पर द ॲन्युअल ए प्रमाणे। या ठिकाणी एज हे तुमचं गणणार आहेत 1/1/2025 पर्यंत, जे 18 ते 36 वर्षाच्या आतमध्ये बसलं पाहिजे। टोटल वॅकन्सीज या ठिकाणी बघू शकतात 32,438 एवढ्या वॅकन्सीज या ठिकाणी सुटलेल्या आहेत। ह्या खूप मोठ्या वॅकन्सीज आहेत, वेगवेगळ्या पदांसाठी आणि वेगवेगळ्या झोनसाठी आहेत। आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी बघा नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिप दिलेली आहे। कोणते कोणते कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। अ सिटिझन ऑफ इंडिया और अ सिटिझन ऑफ नेपाल सब्जेक्ट टू भूतान। या ठिकाणी बघा तिबेटियन रेफ्युजीज जे आलेले आहेत इंडियामध्ये 1 जानेवारी 1962च्या आधी, तेही या ठिकाणी आणि जे सेटल आहेत इथं इंडियामध्ये। त्यानंतर बघा पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन हु मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज। या ठिकाणी नावं दिलेली आहेत वेगवेगळ्या। या ठिकाणी बघा हे जे केलेलं आहे मायग्रेटेड झालेले ते सुद्धा भरू शकतात। तर अशा प्रकारे हे फॉर्म भरू शकतात। खाली बघा एज लिमिट दिलेलं आहे, जसं की सांगितल्याप्रमाणे जी डेट दिलेली आहे तिथपर्यंत 18 ते 33 वर्षापर्यंत या ठिकाणी प्रिस्क्राईब एज इन नॉर्मल कोर्समध्ये भेटलं पाहिजे 1/1/2025 पर्यंत। आणि एज ऑफ ऍप्लिकेशन ऑफ दिस याच्यापर्यंत 18 ते 36 वर्षापर्यंत, ठीक आहे। यामध्ये बघा खाली कम्युनिटीज कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमचं रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे। ओबीसी असेल, एनसीएल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। एससी एसटींना 5 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅन जर असतील तर 3 ते 6 वर्ष या ठिकाणी कॅटेगरी वाईज दिलेलं आहे। त्यानंतर बघा पर्सन विथ डिसॅबिलिटी बेंचमार्कमध्ये असतील तर 10 वर्ष पर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी त्यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्ही बघून घेऊ शकता। या ठिकाणी बघा एक्झामिनेशन फीस दिलेली आहे कॅटेगरीनुसार। या ठिकाणी बघा जर तुम्हाला नाही का या ठिकाणी बघा जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 500 रुपये फीस आहे। बाकीचे बघा पीडब्ल्यूबीडी, फीमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, एससी एसटी, मायनॉरिटी कम्युनिटीज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे जे आहेत हे यांना 250 रुपये फीस असणार आहे। महिलांना सुद्धा कोणत्याही कॅटेगरीच्या 250 रुपये फीस राहणार आहे। त्यानंतर बघूया या ठिकाणी बघा एक्झाम कशी होणार आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। याच्यामध्ये बघा एक्झाम ड्युरेशन असणार आहे 90 मिनिटाचं। त्यानंतर बघा नंबर ऑफ क्वेश्चन ईच ऑफ 1 मार्क, म्हणजे एका मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे। जनरल सायन्सचे या ठिकाणी बघा 25 क्वेश्चन आहेत, मॅथमॅटिक्सचे 25 आहेत, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 आहेत, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्सचे 20 आहेत। असे टोटल म्हणून या ठिकाणी 100 मार्काचा पेपर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे पोस्ट पॅरामीटर दिलेले आहेत। आधी पूर्ण या ठिकाणी पोस्टचं या ठिकाणी काम नेम ऑफ पोस्ट समजून घ्या। या ठिकाणी काय दिलेले आहे डिपार्टमेंट वाईज। या ठिकाणी बघा असिस्टंट SNT दिलेले आहे डिपार्टमेंट, असिस्टंट वर्कशॉप दिलेला आहे मेकॅनिकलसाठी, त्यानंतर असिस्टंट ब्रिज दिलेला आहे इंजिनिअरिंगचं, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन मेकॅनिकल दिलेलं आहे। त्यानंतर बघा असिस्टंट लोको शील्ड डिझेल मेकॅनिकलमध्ये दिलेलं आहे, डिझेल शील्ड आहे। या ठिकाणी बघा असिस्टंट लोको शील्ड इलेक्ट्रिकलसाठी दिलेला आहे। तर यामध्ये बघा असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल सुद्धा दिलेलं आहे। यामध्ये जनरल सर्व्हिस, प्रोडक्शन युनिट आणि वर्कशॉप हे सब डिपार्टमेंट येतात। त्यानंतर बघा असिस्टंट PA सुद्धा दिलेला आहे। खाली बघूया आपण आणखी या ठिकाणी बघा असिस्टंट TL अँड AC वर्कशॉपसाठी दिलंय इलेक्ट्रिकलसाठी। त्यानंतर असिस्टंट TL अँड AC दिलंय, असिस्टंट ट्रॅक मशीन सुद्धा दिलेलं आहे। या ठिकाणी असिस्टंट TRD दिलंय इलेक्ट्रिकलसाठी। त्यानंतर बघा पॉइंट्समन B दिलंय ट्रॅफिक वाल्यांसाठी, ठीक आहे, ट्रॅफिकचं। आणि ट्रॅक मेंटेनर 4th कॅटेगरीमध्ये इंजिनियर दिलंय PA साठी। या ठिकाणी जे शॉर्ट फॉर्म दिलेले आहे आणि लॉंग फॉर्म दिले तुम्ही बघून घ्या, कारण बघा या ठिकाणी तुम्हाला तेच दिलेलं आहे शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म। हे जे 14 या ठिकाणी नेम ऑफ पोस्ट आहेत ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघून घ्या। आपण यांची बघा कॅटेगरी बघून घेऊया। 18 ते 36 वर्षाच्या आत असलं पाहिजे आणि 10वी पास असलं पाहिजे। ITI
किंवा या ठिकाणी इक्विव्हॅलेंट ऑर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे, जे NCVT कडून ग्रँटेड पाहिजे. तर हे जी व्हॅकन्सी टेबल आहे तो वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी आहे. कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिवाइड केलेले आहे, ते सर्व तुम्ही बघून घ्या. मी फक्त टोटल आकडे या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी जर ऑदरमध्ये असेल, या ठिकाणी टोटल बघा, टोटलमध्ये 4672 जागा आहेत वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी. त्या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमॅनच्या 936 आहेत. CCA मध्ये या ठिकाणी 936, तर ऑदरच्या सुद्धा जागा तुम्ही बघून घेऊ शकतात. या ठिकाणी बघा, त्यानंतरचा जो टेबल आहे, हे जे टेबल आहेत जवळपास जास्त आहेत, त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून घ्या. मी या ठिकाणी टोटल जागा सांगतो, तुम्ही नंतर डाउनलोड करून किंवा व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी बघू शकता. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरसाठी आहे. टोटल जागा आहेत 1433. ठीक आहे, कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमॅन 284, CCA मध्ये 284 आहेत, इतर पण आहेत. तर हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा, या ठिकाणी साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळीसाठी आहे. या ठिकाणी बघा, नोट दिलेली आहे, अबो वॅकन्सीज इन्क्लूड वॅकन्सीज ऑफ RWF आणि बँगलोरच्या पण आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत 503 आहेत. एक सर्व्हिसमॅन 3 आणि CCA सुद्धा 101 आहेत. या ठिकाणी बघूया खाली आणखी. नेक्स्ट जो टेबल आहे वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूरचा आहे. या ठिकाणी बघा, टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत 1614 आहेत. एक्स सर्व्हिसमॅनच्या 223, CCAच्या 223 आहेत आणि इतर सुद्धा आहेत. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या कॅटेगरी वाईज बघून घ्या. त्यानंतर बघा, प्रत्येक टेबलमध्ये या ठिकाणी 14च पोस्ट आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून घ्या. टोटल जागा या ठिकाणी बघा 964 दिलेल्या आहेत, जे कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत ऑलरेडी. नंबर ऑफ वॅकन्सीज एक्स सर्व्हिसमॅन 193, CCA साठी 193 आहेत. या ठिकाणी बघूया आणखी, साऊथ ईस्ट रेल्वे बिलासपूर दिलेला आहे. या ठिकाणी टोटल या ठिकाणी जागा बघूया 1337. एक्स सर्व्हिसमॅन CCA साठी 269 प्रत्येकी दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघूया आणखी, नॉर्थर्न रेल्वे न्यू दिल्लीसाठी. या ठिकाणी बघा 3 पोस्ट दिलेले आहेत. या ठिकाणी जे एक पोस्ट आहे ह्या 3 कॅटेगरीसाठी आहे. PLW NR RCF साठी दिलेला आहे. तर यासाठी ठिकाणी दिलेला आहे PLW पटियाला अँड RCF अँड कपूरथला यांच्यासाठी दिलेला आहे. तर तुम्ही हे जागा त्यानुसार कन्सिडर करू शकतात. टोटल जागा या ठिकाणी बघा 4785. या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन 955, CCA साठी 955 आणि इतर सुद्धा दिलेले आहेत. त्याही तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर बघूया, साऊथर्न रेल्वे दिलेला आहे चेन्नईसाठी. टोटल या ठिकाणी जागा बघा 2694 आहेत. एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यामध्ये तर 540 आणि 540 CCA साठी आहे. इतर सुद्धा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण खाली बघूया, यामध्ये बघा नॉर्थ ईस्टर्न रेल्वे गोरखपूरच्या सुद्धा दिलेल्या आहेत. टोटल या ठिकाणी वॅकन्सीचा जो आकडा आहे तो दिलेला आहे की 1370, 274 ईच एक्स सर्व्हिसमॅन आणि CCA साठी. या ठिकाणी बघा, या ठिकाणी अबो वॅकन्सीज इन्क्लूड वॅकन्सीज MCF आणि रायबरेलीच्या सुद्धा आहेत. तर या ठिकाणी आणखी खाली बघूया, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे गुवाहाटीचं सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण भारतातून ह्या जागा सगळ्या निघलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्व झोन या ठिकाणी दिलेले आहेत. टोटल या ठिकाणी वेकन्सीज बघा 2048 दिल्यात. एक्स सर्व्हिसमॅन प्रत्येकी 409 आणि CCA च सुद्धा आहे. बाकीच्या जागा सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत. तर या ठिकाणी खाली बघूया, अजून ईस्टर्न रेल्वे कोलकाता दिलेला आहे, त्याच 14 पोस्ट आहेत. टोटल जागा या ठिकाणी 1817 आहेत. 366 प्रत्येकी एक सर्व्हिसमॅन CCA साठी आणि बाकीच्या जागा सुद्धा डिवाइड केलेल्या आहेत. या ठिकाणी अजून बघूया, चेन्नई रेल्वे मुंबईसाठी बघा दिलेले आहे त्यांनी. टोटल वॅकन्सी त्याच 14 पोस्ट साठी दिलेल्या आहेत. टोटल वॅकन्सी 3244, 650 ईच एक्स सर्व्हिसमॅन CCA आणि ऑदर साठी सुद्धा दिलेल्या आहेत. स्टॉप करा व्हिडिओ, व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करा, चुकून देऊ नका. नंतरचा बघूया, या ठिकाणी ईस्ट सेंट्रल रेल्वे हाजीपूरचा सुद्धा दिलेला आहे. त्यात 14 आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड वॅकन्सीज RWP बेलाच्या पण आहेत. तर टोटल वॅकन्सीज 1251 आहेत. 248 ईच एक्स सर्व्हिसमॅन CCA आणि ऑदर सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर बघूया, नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज. या ठिकाणी प्रयागराजच्या ह्या जागा आहेत नॉर्थ सेंट्रल रेल्वे मधल्या. टोटल जागा या ठिकाणी 2020 दिलेल्या आहेत. एक्स सर्व्हिसमॅन CCA साठी 404 आहेत
आणि इतर VILD HIMD यांच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. साऊथ ईस्टर्न रेल्वे कोलकाता या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच टोटल नेम ऑफ पोस्ट आहेत, डिपार्टमेंट आहे दिलेलं. टोटल या ठिकाणी बघा जागा दिलेल्या आहेत 1044, 206 प्रति या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन CCA साठी आणि इतर जागा सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकतात. त्या ठिकाणी खाली बघूया साऊथ सेंट्रल रेल्वे या ठिकाणी सिकंदराबादच्या या जागा आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघा टोटल जे वॅकन्सी दिल्यात 1642 दिल्यात, 327 प्रति एक सर्व्हिसमॅन CCA साठी आणि इतर जागा सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ह्या जागा टोटल दिलेल्या आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिवाइड केलेल्या आहेत आणि टोटल दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एक्स सर्व्हिसमॅन CCA, VILD HIMD, B7 BLD, BHI BMD या ठिकाणी टोटल या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला ऑनलाईनमध्ये फॉर्म कसा भरायचा ते पण मी लगेच सांगणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला सर्वात आधी या वेबसाईटवरती यायचं, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अकाउंट करायचं जर केलं नसेल तर, आणि ऑलरेडी असेल तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा असं एक साईन बोर्ड ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, अकाउंट क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी या प्रकारे तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये ऍप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जायचंय किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती जायचंय. तुम्हाला नवीन या ठिकाणी जे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचंय नवीन पदांसाठी जे 32,000 जागा निघलेल्या आहेत जवळपास, त्याच्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 8/2024 व्हेरियस पोस्ट लेवल्स इन 1 of 7 CPC पे मॅट्रिक्स वरती आहेत. या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसते. तुम्ही याच्यावरती क्लिक करून पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाऊन क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुमचं जे सेंटर असेल किंवा तुम्ही ज्या भागामध्ये निवडताय त्या तिथला निवडून या ठिकाणी नेक्स्ट करून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी असा फॉर्म भरायचा आहे. तर RRB मध्ये खूप मोठ्या जागा निघलेल्या आहेत. या चान्स मिस करू नका. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात ऑनलाईन मध्ये जाऊन. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हा फॉर्म भरता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.